न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। त्यांनी काही ठराविक ठिकाणी जिकडे बीजेपीचं ऑपोजिशन होतं तिथेच त्यांनी हे मॅनिप्युलेट केलं। काही ठराविक सीट्सवर शहर मध्य असेल, अक्कलकोट असेल, अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती, अशा ठिकाणी त्यांनी मॅनिप्युलेट केलं। जिथे देवेंद्र फडणवीसांचं कट कारस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वीक दाखवायचं आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येते। अगदी कालचाच कार्यक्रम ECIकडे जे स्पष्टीकरण दिलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे काउंटिंगच्या वेळेस कोणीही हरकत घेतली नाही, त्यावेळेस हरकत घ्यायची सुविधा उपलब्ध होती, मग त्यावेळेस हरकत न घेता नंतर पत्रकार आशा आम्ही क्षणाक्षणाला हरकत घेत होतो। आम्ही लोकसभेमध्ये पण 5च्या नंतर एवढं वोटिंग का झालं, आमची लोक लेखी हरकत घेत होते, तक्रार करत होते, पण ह्याची नोंद कोणी घेत नव्हतं। अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय, एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बीजेपी हे वरून म्हणजे मी काय म्हणते किरकोळ कारणासाठी पण डायरेक्ट CM जर फोन करायला लागले तर इतर काम नाही आहे का महाराष्ट्राची धुरा सांभाळायचं, आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे आम्हाला दिसून येते। आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण, आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्हाला दिसतंय की नेमकं काय चाललंय। आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही चौथा स्तंभ आहात, जे प्रश्न खरं तर तुम्ही विचारायला पाहिजे। म्हणजे काही 35, 40, 50 वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली, त्यांना असं वाटतंय की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं। उदाहरण तुम्ही कालचंच घ्या, मी स्वागत करते विमान सेवेचं, पण आधी पण सोलापुरात विमानतळ होतं आणि विमानसेवा सुरू होती, आणि ते पण मुंबई सोलापूर, सोलापूर मुंबई, किंगफिशर रेड एवढी मोठं ATR या ठिकाणी येत होतं। पण जसं मी म्हणाली काही 35, 40, 45 वर्षांची लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला, त्यांना हे माहितीच नव्हतं, जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग। आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की तो विकास मंच असेल, आपण सगळे असू, कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे, कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे, त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या, ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे। फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवरलूम आहे, टेक्स्टाईल आहे, आपल्या इकडे IT झालं पाहिजे, आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत। गोव्याला सर्व्हिस सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत? आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता, वाया गोवा तुम्ही, म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही? आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं, पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक। परवा एक शब्द वापरला मोदीजींनी, न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला, आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो बीजेपीने आणलाय। मला वाईट वाटतं की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं राजकारण करू शकतात, अधिकाऱ्यांवर दबाव, प्रत्येक स्टेज हायजॅक करण्याचं, लोकांना दिशाभूल करण्याचं, शेतकऱ्यांचे PM किसानचे इन्स्टॉलमेंट्स अजून आलं नाही की त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोली नसतात का, केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मीटिंग आहे। प्रत्येक गोष्टी त्यांचं मॅनिप्युलेशन चाललंय, आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं, हे खरं तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते, आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाही आहेत, आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं। लोकांचे डोळे उघडणं महत्त्वाचं आहे। आम्हाला मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद, सोलापूर हैदराबाद, सोलापूर मुंबई, सोलापूर बँगलोर, सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे। उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार, कारण का नाही, खरंच तसंच आहे। आणि काय होणार आहे याच्यातून, तुम्ही काय साध्य करताय? आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापुरात, आणि सोलापूर मुंबई हे ह्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे। आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी लढणार आहोत। काँग्रेस एक आहे, आणि
तळागळातली लोकही आमच्या सोबत आहेत. तुम्ही बघितलं 24च्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरणच वेगळं होतं आणि ते घाबरूनच BJPनी प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं. फक्त EVM नाही, लाडकी बहीण मॅनिप्युलेशन होतं, साम दाम दंडचा वाटप हे मॅनिप्युलेशन होतं, वेगवेगळ्या योजना ज्या जाहीर केल्या 7,500 जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन. म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं. आम्ही 12 तारखेला मशाल रॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही उपोषणावर पण बसू, पण आम्हाला बॅलेट्स पाहिजेत ह्या जिल्हा परिषदेच्या. काल पालकमंत्री